लाखो लोकांना दरवर्षी साध्या जंतू संसर्गाने जीव गमवावा लागत होता. कोणतेच औषध उपलब्ध नव्हते. त्यावेळी पेनिसिलिनने मानवी आयुष्यात प्रवेश केला आणि प्रतिजैविकांच्या सहाय्याने काही अंशी माणूस आजारांपासून निर्धास्त झाला. नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला आपल्या पायावर उभे राहणे आवश्यक होते. ग्रामीण भारताला स्वस्त दराने औषध मिळायला हवे असे स्वप्न गांधीजींनी पाहिले. परकीय चलनाचा संभाव्य तुटवडा पाहता इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या औषधासाठी फक्त आयातीवर अवलंबून राहणे सोयीस्कर नव्हते. आपल्या गरजा इथेच भागवल्या जाण्यासाठी तत्कालीन धोरणकर्त्यांनी अत्यावश्यक पावले टाकण्यास सुरुवात केली आणि पिंपरीत स्थापन झाला पेनिसिलिनचा कारखाना. दिनांक 10 मार्च 1954 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या नियंत्रणात असलेल्या ह्या सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्यात काम करण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्यातून कामगार इथे आले. कंपनीने आपल्या कामगारांसाठी निवासाची व्यवस्था केली. त्यातूनच एच.ए. कॉलनी आकाराला आली. कामगारांसमवेत त्यांचे कुटुंब इथे येऊन स्थायिक झाले. पण त्यातून कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. कारण वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या ह्या मुलांची भाषा ही असमान होती. त्यांना केवळ मराठीतून शिक्षण देणे गैरलागू ठरणार होते. कंपनीने ह्यावर देखील विचार केला आणि एकाच वेळी मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या ऐतिहासिक अशा हिंदुस्तान अँटीबायोटिक्स स्कूल पिंपरी या प्रशालेचा जन्म झाला. प्रभो वाहतो भाव फुलांची कोंजळतव पाऊली. प्रभो वाहतो भाव फुलांची कोंजळतव पाऊली. असो शिरावर तुझी उदारा सोन्याची सावली. प्रभो वाहतो भाव फुलांची कोंजळतव पाऊली. तत्कालीन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते कॉलनीतच 20 जुलै 1958 रोजी प्राथमिक शाळेची कोनशिला ठेवली गेली. कॉलनीतील विद्यार्थी इथे आत्मीयतेने अभ्यासाचे धडे गिरवू लागले. विविध राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित शिकवण्याचा हा प्रयत्न धाडसी पण तेवढाच स्तुत्य देखील होता. प्राथमिक नंतर गरज होती माध्यमिक शाळेची. तिचीही पूर्तता कंपनीने केली. 1960 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले. 1964 पासून ह्या इमारतीत माध्यमिक शाळा भरू लागली. महाराष्ट्र सरकारचेही अनुदान शाळेस प्राप्त झाले. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांना एकाच वेळी सरकारी अनुदान प्राप्त झालेली ही महाराष्ट्रातील पहिलीच शाळा ठरली. शाळा सुरू झाली. मात्र औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीला शाळा चालवण्याचा तिळमात्र अनुभव नव्हता. शाळा सुरू करण्यामागे कंपनीचा हेतू उदात्त असला तरी शाळेचे दैनंदिन कामकाज पाहणे अनुभवाच्या दृष्टीने कंपनीच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती. त्यामुळे कंपनीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे शाळेचे संचालन करण्याची विनंती केली. पुणे स्थित डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने 1884 साली झाली होती. लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर या प्रभूतींच्या वैचारिक मुशीत घडलेल्या या ऐतिहासिक संस्थेकडे शाळेचे दायित्व देणे हा प्रशालेसाठी भाग्याचा क्षण होता. दोन्ही आस्थापनांमध्ये तसा करार झाला आणि 7 जून 1966 पासून हिंदुस्तान अँटीबायोटिक्स स्कूल पिंपरी प्रशालेचे प्राथमिक आणि माध्यमिक असे दोन्ही विभाग डेक्कन एज्युकेशन सोसायटीने चालवण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीमती ढवळीकर प्रशालेच्या पहिल्या मुख्याध्यापिका. इतिहासात डोकावले तर हे सहज लक्षात येईल की महिला शिक्षक सहज न मिळणारा हा काळ.
पण इथे मात्र थेट मुख्याध्यापक पदाची धुरा एका स्त्रीने आपल्या खांद्यावर घेतली. नव्हे, त्यांनी ती लीलया पेललीसुद्धा. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रभावी दिशादर्शनाने कॉलनीतील कॉस्मोपॉलिटन संस्कृतीला मानवेल असे पोषक वातावरण प्रशालेने उपलब्ध करून दिले. त्यामुळे इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही शाळा आपली शाळा वाटू लागली. 1968-69 साली मॅट्रिकची परीक्षा देऊन प्रशालेची पहिली बॅच बाहेर पडली. 7 विद्यार्थ्यांच्या या बॅचमधील सर्वच विद्यार्थी पास झाले. 100% निकालाने प्रशालेचा श्रीगणेशा झाला. विद्यार्थी अभ्यासू तर होतेच, पण तेवढेच खोडकरही होते. आणि विशेषतः आम्हाला खोडकर विद्यार्थी मला तरी विशेषतः आवडायचे, कारण त्यामुळे एक म्हणजे जिवंतपणा असल्यासारखं वाटायचं. म्हणजे खोडकर विद्यार्थ्यांना बोलवणं, त्यांना थोडंसं रागवणं किंवा त्यांच्या काही शिस्ती संबंधीच्या गोष्टी असतील तर वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं, हे अभ्यासू विद्यार्थी तर करायचेच. म्हणजे अभ्यास हा तर करायचेच, पण खोडकर विद्यार्थी हे सगळं करायचे नाहीत. ते मात्र आम्हालाच हलवून जागं करायचे. म्हणजे तुम्ही काय म्हणजे आमच्यासाठी करू शकता यासाठी. प्रशालेची घौडदौड आज 1400 विद्यार्थ्यांचा टप्पा दिमाखाने पार करती झाली आहे. ह्या प्रवासात प्रशालेने बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले नसते तरच नवल. 1986च्या बॅचची माधुरी रामदासी बोर्डात आलेली प्रशालेची पहिली विद्यार्थिनी ठरली. गुणवत्ता यादीत तिने 18वे स्थान पटकावले. 1990 बॅचच्या शेखर भोंडेने 10वे तर 1992च्या प्रेरणा कोठारीने गुणवत्ता यादीत 20वे स्थान मिळवले. एकाच वेळी गुणवत्ता यादीत तिघांनी चमकण्याची किमया घडली 1994 साली. सोनाली जीवतोडे गुणवत्ता यादीत 5वी, अजय अभ्यंकर 6वा तर अर्चना सातपुते 17व्या क्रमांकाची मानकरी ठरली. 2001 बॅचचा फैजन अन्सारी 26वा आला, तर 2003 बॅचची मानसी कुलकर्णी गुणवत्ता यादीत 13वी आली. महानगर पातळीवर झालेल्या स्पर्धांमध्ये किंवा जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये प्रशाला विजेत्यांच्या यादीत कायमच स्वतःला शीर्षस्थानी राखत आली आहे. प्रशालेच्या निषाद शेट्टीवारचे चित्र आंतरराष्ट्रीय पातळीवर जपानकडून निवडलं गेलं. अल्फा या लोकप्रिय चॅनलकडून घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत एचे निर्विवाद विजेती ठरली. विद्यार्थी केतन जाधवने व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. 2005-2006 साली जिओग्राफिक टॅलेंट स्पर्धेत प्रसाद महाजन राज्यात प्रथम आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित राज्यस्तरीय गणित विषयज्ञान स्पर्धेत दीप्ती गर्दे राज्यात पहिली आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने प्रशालेत विविध अभ्यास शाखा सुरू राहतील ह्यासाठी प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून प्रशालेत इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत आणि जर्मन इत्यादी भाषा शिकवल्या गेल्या. जर्मनीतील डॉक्टर युरगुलजार आणि श्री ॲबर्ट ॲन्से यांनी टिळक पुण्यतिथी दिनी 1 ऑगस्ट 1980 रोजी प्रशालेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी जर्मन भाषेचे धडे घेणाऱ्या प्रशालेतील विद्यार्थ्यांसमवेत दिवस देखील घालवला. पुढचा काळ संगणकाचा आहे. लिहिता वाचता येत असूनही संगणक न येणाऱ्यांना अडाणी समजले जाईल असा दूरदृष्टीपूर्ण विचार 21व्या शतकाच्या सुरुवातीलाच धोरणकर्त्यांनी केला आणि शैक्षणिक वर्ष 2002-2003 पासून प्रशालेत संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू झाला. विद्यार्थी इथे येऊन मनसोक्त संगणकाशी खेळतात, ह्या यंत्रमित्राला जाणून घेतात. 100 संगणकांची सुसज्ज लॅब विद्यार्थ्यांना टेक्नोसेवी बनवण्यासाठी सर्टिफाईड प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अविरत सुरू आहे. वाढत्या औद्योगिकीकरणाच्या देशात विद्यार्थ्यांच्या हातात कौशल्य असेल तर त्यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल ह्याची जाणीव प्रशालेला आहे. दुनियेतील विविध व्यवसायांची ओळख विद्यार्थ्यांना शालेय वयातच व्हावी, त्यातून प्रेरणा घेऊन एखाद्या व्यावसायिक कौशल्याची निपुणता त्याने प्राप्त करावी आणि गरजेप्रमाणे भविष्यात त्या कौशल्याचा उपयोग आपल्या जगण्यासाठी करून घ्यावा या हेतूने प्रशालेत व्यवसाय प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांत वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि ती जोपासली जावी या हेतूने
बहुभाषी पुस्तकांनी समृद्ध असे ग्रंथालय प्रशालेत उभे राहिले आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिके, कोश, स्मरणिका आणि पुस्तकांची विद्यार्थ्यांची ओळख व्हावी या हेतूने ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी सदैव खुले असते. 1968 साली प्रशालेचे दुसरे मुख्याध्यापक श्री मोरा वाळंबे सरांनी या ग्रंथालयाला 230 पुस्तके भेट दिली आणि आपणच आपले ग्रंथालय श्रीमंत करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू झाला. पुढे अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपला वाढदिवस आणि अन्य औचित्य साधून ग्रंथालयाला पुस्तके भेट देणे सुरूच ठेवले. आज जवळपास 14,135 पुस्तकांनी समृद्ध ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी हक्काचा दीपस्तंभ बनून उभे आहे. इतर कोणत्याही शाळेच्या सहसा नशिबात नसते इतकी सुंदर बाग प्रशालेने फुलवली आहे. आतील चौकातील औषधी वनस्पतींची स्वतंत्र बाग वनस्पती शास्त्रांसोबतच पारंपरिक औषधाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देते आहे. परिसरातील जवळपास 250 कुंड्यांमध्ये छोटी मोठी शोभेची झाडे परिसराला शोभा आणत आहेत. मातीविना शेतीचा यशस्वी प्रयोग म्हणजे टेरेसवर पॉलिथिन पिशव्यांमध्ये रुजलेली 50 हिरवीगार रोपे. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी विद्यार्थ्यांना शाळकरी वयातच समजावी या हेतूने प्रशाला आणीबाणीच्या प्रसंगी थेट सामाजिक योगदान देत आली आहे. 1968चा कोयना रिलीफ फंड, 1971च्या पाकिस्तान युद्धावेळी जमवलेला डिफेन्स फंड आणि 72चा दुष्काळ निधी ही उदाहरणेच एचेच्या सामाजिक उत्तरदायित्वाची भावना समजून घेण्यास पुरेशी बोलकी आहेत. प्रशालेचा मदतीचा ओघ इथेच थांबत नाही. 1990-91च्या दरम्यान पुणे ब्लाइंड असोसिएशनला केलेली मदत असो किंवा 5 वर्षाच्या एका चिमुकलीच्या हार्ट ट्रान्सप्लांटसाठी केलेली मदत आणि कामगारांसाठी उभारलेला निधी असो, कुमारी पूनम कळसकर ह्या गुणी विद्यार्थिनीच्या वडिलांच्या हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी जमवलेला फंड असो किंवा 99च्या कारगिल युद्धाच्या वेळी जमवलेला डिफेन्स फंड असो, 2001च्या गुजरात भूकंपाच्या वेळी केलेली मदत असो किंवा 2005च्या त्सुनामीच्या वेळी जमवलेला मदत निधी असो, ह्यातून प्रशालेने विद्यार्थ्यांवर केलेला संस्कार त्यांना दातृत्वाचे चिरंजीव हात देऊन गेला असणार ह्यात तिळमात्र शंका नाही.